सर्वांनी मन लावून लक्ष द्या. काय वाचा? फाइंड द रिड्यूस फ्रॉम ऑफ द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी. बरोबर. आपल्याला रेशो करायचा आहे, रेशो काढायचा आहे, त्याचा शॉर्ट फॉर्म आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. बरोबर. मन लावून सगळ्यांनी लक्ष द्या. हे आहे आपल्या इथं मी बरेच क्वेश्चन घेतलेले आहेत. आपले पहिले फर्स्ट पेजवर आपण हे सगळे सॉल्व करू जेवढे होतील तेवढे. पहिला किती आहे? 700 रुपीज आणि किती आहे? 308 रुपीज. एक लक्षात ठेवा, या दोघांचं युनिट काय पाहिजे? सेम पाहिजे. रुपये तर रुपये पाहिजे, पैसे तर पैसे पाहिजे, लिटर तर लिटर पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचा रेशो आपण रिड्यूस करू शकत नाही. समजलं सगळ्यांना? आता हे दोन्ही रुपये आहेत. मग मी काय करणार आहे बघा, 700 डिवायडेड बाय किती होणार आहे? 308 रुपीज. मन लावून लक्ष द्या. आता याचा हाफ किती होणार आहे? 350. याचा हाफ किती करणार आहेत आपण? 2 1 जा 2, 2 5 जा 10 आणि किती होणार आहे? 2 4 जा 8. बरोबर. हा, किती आले आपले? हा, आपण याला पुढे घेऊ. सोपं सोपं करू आपण, त्याला हाफ हाफ करत जाऊ. किती आले? 154. आता इथं पण 0 आहे, इथं पण 4 आहे. बरोबर. मी तुम्हाला जर 0 आणि 4 बेसिक मध्ये शिकवलं होतं उन्हाळ्यामध्ये. जर 0 आणि 4 आला तर त्याचं काय होऊ शकतं? हाफ होऊ शकतं. यूज डिव्हायजिबिलिटी बाय 2. चला, आता याचे हाफ किती होणार आहेत रे? 175. याचे हाफ किती होणार आहेत? 77. इक्वल टू बघा आता किती आलं? 175 हे डिवायडेड बाय 77. आता या दोघालाही कितीने डिवाइड जाणार आहे? 7. ते एकाच टेबलने गेला पाहिजे. याला 7 ने याला 3 ने डिवाइड करू शकतो का? नाही करू शकत. याला जर 7 ने डिवाइड केलं तर किती येणार? 7 1 जा 7, 7 1 जा 7. ओके. आणि आता याला 7 2 जा 14, खाली उरले 3, 7 5 जा 35. म्हणजे आपलं आन्सर किती आलं रिड्यूस करून? 25/11. आपण याला रेशो मध्ये कसं लिहिणार आहे? 25/11. समजलं सगळ्यांना? बघा, नंबर कितीही जरी मोठा असला तरी आपल्याला रूल्स माहित पाहिजे. मी तुम्हाला 3 रूल्स सांगितले होते. एक तर स्वतःच्या टेबलमध्ये, नाही तर दुसऱ्याच्या टेबलमध्ये, नाही तर आपण काय केलं पाहिजे? रूल नुसार 2 नी भाग जातो का, 3 नी भाग जातो का, 4 नी भाग जातो का. बरोबर आहे का? हा, हे यूज केलं पाहिजे. हे 3 रूल्स आहेत कोणत्याही नंबरचं कॅल्क्युलेशन सोपं करण्यासाठी. ओके. चला, आता आपण दुसरं गणित घेऊ. क्लिअर? हे बघा इथं किती आहेत? हे झालं फर्स्ट. आता आपण इथं सेकंड मध्ये ऑल असं लाईन मध्ये सोडू. चला, पहिलं किती रुपये आहे रे? 14 रुपी. पुढे किती आहे? 12 रुपी आणि किती आहे? 40 पैसे. बरोबर. आता मला सांगा, हे 40 पैसे आहेत. मन लाव ना. हे 40 पैशाचे मी रुपये करू शकतो का? नाही करू शकत. रुपये करण्यासाठी मला पैसे किती पाहिजेत? 100. माझ्याकडे किती पैसे आहेत? 4040 आहेत. म्हणजे मी रुपये करू शकत नाही. मी रुपये करू शकत नाही, पण मी पैसे करू शकतो का नाही? या रुपयाचे मी पैसे करू शकतो का? कारण 40 पैशाचे मी रुपये करू शकत नाही. म्हणजे आपलं काय ठरलं? रिड्यूस रेशो करताना मला सगळ्यांचे युनिट काय पाहिजे? सेम पाहिजे. सगळ्यांचे युनिट काय पाहिजे? बरोबर आहे का नाही? समजलं? चला, मग हे ठरलं की मी याचे पैसे करू रुपये करू शकत नाही याचे. मग मी याचे पैसे तर करू शकतो ना बाकीच्यांचे. आणि चला आता पहिले याचे करू. हे किती रुपये आहेत रे? 14 रुपये. पैसे म्हणजे 1 पैसा म्हणजे 1 रुपया म्हणजे किती? 100. मग याचं उत्तर किती आलं आता? समजलं सगळ्यांना? आता हे काय झाले सांगा? पैसे. हे काय आहे? पैसे. आता हे किती आहेत सांगा? हे 12 रुपी. याचे मी रुपये केले तर हे किती होणार? 1200 पैसे. प्लस हे किती पैसे आहेत रे? 40 पैसे. म्हणजे हे किती झाले? 1240 पैसे. 1240 पैसे. आता युनिट सेम झालं का? सांगा पटकन. युनिट सेम झालं ना? दोन्ही इकडे काय झालं? पैसे पैसे. दोन्ही इकडे काय झालं सांगा? पैसे पैसे. बरोबर. चला आता इकडे लक्ष द्या.
हे पहिले किती पैसे आहेत 1400. हे किती पैसे आहेत 1240 पैसे. सोपा विषय सांगतो. हे 0 0 काय करणार कट करायचं. 0 0 काय करायचं कट. ओके. हा आता आपल्याकडे किती उरले सांगा 140 आणि 125. चला एक सांगा याचे हाफ केले तर किती होणार आहेत रे 70. याचे हाफ केले तर किती होणार आहेत 62. खूप सोपं आहे बघा 60 डिवायडेड बाय 72. चला याचे हाफ केले तर किती होणार आहेत 35. याचे हाफ केले तर किती होणार आहेत 31. 31 हा प्राईम नंबर आहे. आता यापेक्षा मी रिड्यूस करू शकत नाही. यापेक्षा मी काय करू शकत नाही रिड्यूस करू शकत नाही छोटं करू शकत नाही. आणि म्हणून माझा रेशो किती येणार 35:31. समजलं सगळ्यांना क्लिअर समजलं. ओके डन. लक्ष द्या. आता आपण क्वेश्चन नंबर किती बघणार आहे 3rd. मन लावून लक्ष दे. मन लाव ए दिदे मन लाव. कळलं इकडे तिकडे मन लावायचं नाही. आता इथं आपल्याकडे किती आहे रे 3rd. हे किती आहे 5 किती आहे रे लिटर बरोबर. आणि हे किती आहे रे 22,500 ml. एक लक्षात ठेव मी या ml च लिटर करायला पाहिजे का लिटरचं ml करायला पाहिजे. लिटरचं ml करायला पाहिजे. लिटरचं काय करायला पाहिजे ml. मग जर मला लिटरचं ml करायचं असेल तर मी कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे. बेसिक 8वा तुम्ही 4थीत 5वीत 2रीत 3रीत 10वीत शिकले असाल. कितीनं मल्टिप्लाय केलं पाहिजे 1000 बरोबर ना. चल याचा अर्थ तुझं बेसिक चांगलं आहे बरोबर. तुझं सगळं चांगलं आहे फक्त तू दररोज अभ्यास करत जा. कळलं इकडे तिकडे बघत नको जात जाऊ. तुझ्या मनात काही जर असलं तर मला सांगून टाक. टेन्शन घेऊ नको. लक्ष दे रे. आता मला सांग हे 5 लिटर आहेत मला याचं ml करायचं तर मी कितीनं मल्टिप्लाय करणार आहे. व्हेरी गुड. मग आता आन्सर किती आले व्हेरी गुड. आता हे ml झालं का नाही आपलं ठरलेलं आहे. जर का मला रेशो काढायचा असेल गुणोत्तर काढायचं असेल तर मला दोघांचंही युनिट काय पाहिजे सेम पाहिजे. आता माझ्याकडे हे दोन्ही ml झाले का नाही. पहिला ml किती आहे 5000. दुसरा ml किती आहे माझ्याकडे बरोबर का. आता इकडे बघा पटकन लक्ष द्या इकडे पटपट पटपट. आता इकडे बघा या 0ला हा 0 कट या 0ला हा 0 कट. किती उरले रे इथं 50 आणि 25. तुम्हाला माहित आहे हे दोघं स्वतःच्या टेबलमध्ये येतात. रूल्स आठवा मी काय सांगलं 25 1 जा 25 2 जा किती आलं रेशो 2/1. मग रेशो मध्ये कसं होणार 2:1. समजलं सगळ्यांना क्लिअर. हा आता आपण बघूया 4th नंबर. मन लावून लक्ष दे रे. कळलं का हा 100% कळणार. आता हे किती आहे रे 3 इयर. मी गणित ऐक मी इथं गणित लिहित नाही. मी इथं डायरेक्ट आन्सर लिहिणार आहे. 4th आन्सर क्वेश्चन तुझ्या समोर आहे. परत परत लिहिणार नाही. इथं वगैरे किती आहे 3 इयर 4 मंथ. एखादं इयर होण्यासाठी मला मंथ किती पाहिजेत 12 पाहिजेत 12 मंथ पाहिजेत बरोबर आहे ना. समजलं. हा आता हे किती इयर आहेत 5 इयर आणि हे किती आहेत मंथ. मला सांगा या 8 मंथचे इयर होणार का नाही होणार. इथं 4 चे पण इयर होणार आहे का नाही. मंथ इयर होणार नाही. मग मला काय करावं लागेल मला सगळ्यांचेच मंथ करावे लागतील कारण मंथ नाही केलं तर मी रेशो काढू शकणार नाही. क्लिअर. कारण आपल्याला युनिट काय पाहिजे सेम पाहिजे. समजलं. चला आता इथून मी आन्सर लिहायला स्टार्ट करतो. हे किती इयर आहेत बोल पटकन 3 इयरचे मला काय करायचं आहे मंथ. तर किती झाले हे सांग पटकन 36 प्लस हे किती 4 मंथ आहेत 4 म्हणजे हे टोटल किती मंथ झाले आहेत रे. व्हेरी गुड. किती झाले 4 मंथ. चला आता तिकडे बघ हे किती इयर आहेत 5 इयर इंटू मला त्याचे मंथ करायचे आहेत म्हणजे किती होणार 12.
मग किती झाले रे 60 प्लस ते किती म्हणतायत 8 मग हे किती झाले सांग 68 मंथ. व्हेरी गुड. आता आपल्याला या दोघांचा रेशो काढायचा आहे. समजलं का? मला एक सांगा बरं, हे आहेत 40 आणि हे आहेत 68. हे दोघंही कुणाच्या तरी टेबल मध्ये आहेत का? सांग पटकन. हे दोघंही कुणाच्या तरी टेबल मध्ये आहेत का? पण ते एकाच टेबल मध्ये असले पाहिजे, दुसऱ्याच्या टेबल मध्ये नाही पाहिजे. तर हे एकाच्या टेबल मध्ये नाही. मग आपण याचे हाफ करू शकतो का? करू शकतो ना. चला मग आपण याचे हाफ करणार. सांगा बरं, याचे हाफ किती रे 20. याचे हाफ किती रे 34. किती होणार याचे हाफ 34 बरोबर का? हा, याचे हाफ किती होणार 34. मग आता मला सांग याचे हाफ किती केले आपण 34. चल याच्यात परत हाफ कर बरं आणि याचे हाफ कर बरं. बरोबर आहे ना? म्हणजे मी याचा अर्थ याला 2 नी मल्टिप्लाय केलं असतं तरीही चाललं असतं. मी तुम्हाला अत्यंत सोपं सांगतो जेणेकरून ते पटकन लगेच समजेल. हे आपल्याला मी याला डिवाइड बाय 2 पण करू शकलो असतो, याला पण डिवाइड बाय 2 करू शकलो असतो. म्हणजे आन्सर ॲज इट इज पुढे आलंच असतं ना. बरोबर आहे का नाही? मग आपण या दोघांना कितीने डिवाइड केलं सांगा पटकन सांगा. कितीने केलं 2 नी केलं ना. हा, म्हणजे आता हा 17 काय झाला प्राईम नंबर आहे. बरोबर आहे ना? आपला आन्सर किती आला 10/17. म्हणजेच आपला रेशो किती आला 10:17. समजलं सगळ्यांना? जोपर्यंत आपण त्याचं रिड्यूस फॉर्म करत नाही, छोट्यात छोटं रूप करत नाही, तोपर्यंत ते आपण काय करू शकतो सॉल्व करायचं. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके. आता इथं बघ, हे कितवं गणित आहे रे 5वं. चल काय आहे रे सांग बरं 5वं गणित. 3.8 kg आहे आणि हे किती आहे रे, हे किती आहे ग्राम आहे. मग मला एक सांग पटकन, मी या ग्रामचं केजी करू शकतो का केजीचं ग्राम करू शकतो? व्हेरी गुड, करेक्ट. मग 1 kg म्हणजे किती ग्राम? व्हेरी गुड. किती होणार 1000. मग आता आपण याचं काय करणार, हे आपलं 5वं गणित आहे. 3.8 मल्टिप्लाय बाय 1000. मग किती होणार आहेत? उत्तर किती येणार 38 पॉइंट आपण नंतर देऊ. 38 त्याच्यावर किती झिरो लिहिणार 3 झिरो आणि एक घर सोडून पॉइंट. कळालं? मी पॉइंटचा मल्टिप्लाय शिकवला तुम्हाला. जेवढे घर असतील तेवढे घर सोडून पॉइंट देणार. आता आपल्याकडे किती आलं सांगा 3800. हे एवढे काय आहेत रे आपल्याकडे ग्राम. लक्षात घ्या. आणि हे किती ग्राम आहेत आपल्याकडे सांगा पटकन 1900. हे पण काय आहे ग्राम. हे तर आपण आता मागे सोडवलंच की पहिल्या दुसऱ्या प्रश्नात. 0 0 कट. व्हेरी गुड. काय येणार या झिरोला हे झिरो कट, या झिरोला हे झिरो कट. 19 1 जा 19, 19 2 जा 38. किती आलं 2/1. मग रेशो मध्ये किती येणार 2:1. सोपं आहे का नाही? क्लिअर आहे? ओके ठीक आहे डन. सर्वांनी मन लावून लक्ष द्या. आता आपण गणित नंबर बघणार आहे 6. दिदे मन लावून लक्ष दे. गणिताचा दुसरं नाव आहे कॉन्सन्ट्रेशन. तुम्ही वर्गामध्ये शाळेमध्ये 60-60 मुलं बसतात. त्या मुलांचं तर अर्ध्यांचं लक्षच नसतं. लक्ष असतं ते बघते फळ्याकडं, पण ते तुलाही माहिती आहे कुठं बघतं. दुसरी गोष्ट त्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. मॅडमनी सरांनी विचारलं समजला का, तर ते काय म्हणते हा. त्याचं एकच काम असतं हा. त्यातले पण पुढचे पण हा मागतात, मागचे तर ते गेले उलट. त्याचं काही खरं नसतं. बरोबर? त्यामुळे आता इकडे लक्ष दे. हे तुलाही माहित आहे. तू काय आता काय छोटा थोडी आहे. कळलं? हा. आता मला सांग हे 20 सेकंद आहेत. 1 मिनिटला किती सेकंद लागतात? 60. ठीक आहे. एका मिनिटाला 60 सेकंद. पण माझ्याकडे किती सेकंद आहेत 20 सेकंद आहेत. बरोबर आहे का नाही? माझ्याकडे 20 सेकंद आहेत आणि मला सेकंद पाहिजे 60. त्यामुळे मी या 20 सेकंदचे मिनिट तर करू शकतो का? नाही. ही गोष्ट तर फिक्स झाली. माझ्याकडे इतर सेकंद किती आहेत 6. मला सेकंद किती पाहिजेत मिनिट करण्यासाठी 60. म्हणजे एक गोष्ट तर फिक्स झाली की मी या सेकंदाचे मिनिट करू शकत नाही. मग मी मिनिटाचे सेकंद करू शकतो का?
व्हेरी गुड. आणि चला आता बोला, हे किती आहेत रे इथं 7. मला जर याचे सेकंद करायचे असेल तर 60. उत्तर किती आलं आहे? प्लस हे किती सेकंद आहेत त्याच्यामध्ये 20. मग किती होणार आहे 440. हे काय आहेत रे बाळा? आता आपले सर्व काय आहेत हे? व्हेरी गुड. आता दुसरं किती आहे रे ते 5. हे किती मिनिट आहे 5 मिनिट. मला याचे काय करायचे आहेत सेकंड. बरोबर आहे का नाही? किती होणार आहे आता 300. हे प्लस किती आहेत पुढं, म्हणजे आता किती झालं 306. हे पण काय झाले माझे सेकंड. क्लिअर? समजलं सगळ्यांना? ओके डन. आता मला एक सांगा, हे माझ्याकडे आहेत 400. बरोबर का? माझ्याकडे किती आहेत रे ते? हे बघा इथं किती आहेत, मी इथं सोडवतो तुम्हाला समजले. 440 सेकंड आणि हे किती आहेत 306. मी तुम्हाला बेसिक मध्ये शिकवताना सांगितलं होतं. आता हे दोन्हीही एकाच टेबल मध्ये येतात का? 2 न त्याला डिवाइड जाऊ शकतो. बरोबर आहे ना? का जाऊ शकतो? कारण इथं युनिट प्लेस 0 आहे आणि इथं पण युनिट प्लेस 6 आहे, म्हणजे त्याला 2 ने डिवाइड जाऊ शकतो. क्लिअर? चला आपण याचा हाफ केलं तर किती होणार 2 2 0. याचा हाफ केलं तर किती होणार आहे 1 5 3. आता बघा इथं 2 2 0 आणि इथं आलं 1 5 3. आता याचं छोटं रूप होऊ शकतं का? का होऊ शकत नाही? कारण 153 हे काय आहे? ऐका, 5 आणि 3 8 आणि 1 9. बघा याला 3 ने डिवाइड जाऊ शकतो, पण 2 आणि 2 4. 3 चा रूल्स काय माहितीये का तुम्हाला? याची प्लस 2 आणि 2 किती होणार 4, आणि इथं झाली 4 आणि इथं किती होणार 1 प्लस 6 आणि हे किती होणार 3 9 होणार. वरच्याची बेरीज किती आली 4, खालच्याची बेरीज किती आली 9. 4 आणि 9 3 च्या टेबल मध्ये येतात का? त्यामुळे त्याला 3 न पण डिवाइड जाणार नाही, म्हणजे याला कोणत्याही संख्येनं भाग जाणार नाही जर आपण टेस्टिंग करून बघितलं तर. आणि म्हणून मग आपला रेशो किती येणार 2002 रेशो 2 किती येणार आहे रे 1 5. समजलं सगळ्यांना? क्लिअर समजलं? ओके थँक्यू. चला